अशी डिझाईनदार आणि फॅन्सी लेस असली ना तर पूर्ण ब्लाउजाला लावली की ब्लाऊजची छान डिझाईन पण तयार होती। आणि तशी पण मला ऑर्डर आलेली होती की ही लेस मला पूर्ण ब्लाउजामध्ये थोडी थोडी वापरायची आहे। तर त्यासाठी मला ही लेस सर्वात पहिले कापून बाजूला ठेवावं लागली आणि नंतरच ब्लाऊज कटिंगला सुरुवात करावी लागली। तर ही लेस बघा मी पहिले बाहींच्या मापाने काढून घेतली आहे। जी बाहीचं माप होतं आपलं फिटिंगचं माप, तर त्या फिटिंगच्या मापानुसार अर्धा इंच जास्त काढली, कारण अर्धा इंच हा फिटिंगमध्ये फोल्डिंग करण्यामध्ये जातो, म्हणून मी जे माप असलं त्याच्यापेक्षा अर्धा इंच ही जास्त कापून घेतलेली आहे। आणि उरलेली लेस मी ब्लाऊजच्या बॅक साईडच्या गळ्याला कापली आहे। त्याच्यामुळं बॅक साईडचा गळा हा बघा किती सुंदर आणि डिझाईनदार दिसत आहे। आणि तरी पण थोडी लेस उरलेली होती, तर मला दोघी शोल्डरला ही लेस लावायची होती, पण ती दोघी शोल्डरला ती पुरली नसती आणि मोठ्या पट्टीची लेस होती, म्हणून मी तिला मधूनच फोल्ड केली आणि फोल्ड करून मी दोघी शोल्डरला अशी ही लेस लावली। तर मला माहीत नव्हतं तेव्हा की ह्या ब्लाऊजाची ही ट्रेंडिंग डिझाईन चालू आहे। नंतर लावल्यानंतर मला कळालं की ही तर ट्रेंडिंग डिझाईन चालू आहे, कारण ब्लाऊज शिवताना आयडिया ही आपोआपच डोक्यात येत असते आणि मला तर ब्लाऊज शिवताना भरपूर अशा आयडिया येत राहतात, तर मी कुठं कुठं त्या लेसचा वापर करतच असते। तर बघा मी ह्या लेसचा पूर्ण एक तुकडासुद्धा वाया न जाऊ देता तर मी पूर्ण अशी डिझाईनदार ब्लाऊज तयार केलं। आणि हा लेसचा वापर मी पूर्ण ब्लाऊजमध्ये अशा थोड्या थोड्या प्रकारेही केलं, त्याने ब्लाऊज पण सुंदर दिसतं आणि येणारं कस्टमर पण आपल्याकडं आनंदात होऊन जातं, कारण हे लग्नाचं ब्रायडल ब्लाऊज होतं। तर तिला खूप अपेक्षा होत्या की ब्लाऊज एकदम सुंदर बनेल आणि प्रत्येकालाच ही लग्नाची अपेक्षा असते, मी ते लग्नाच्या ब्लाऊजची आणि साडीची ही तर सर्व मुलींनाच अपेक्षा असते। तर ते चांगलाच टेलर बघून लग्नाचं ब्लाऊज हे टाकत असतात। तर माझ्याकडं पण पूर्ण विश्वासाने आलेलं होतं आणि त्या विश्वासाने हे ब्लाऊज मी तयार करून दिलं। तर हा व्हिडिओ कसा वाटला